नमस्कार, मी सुबोध भाऊ सावजी, माजी महसूल राज्यमंत्री, माजी पालकमंत्री, अकोला बुलढाणा जिल्हा। आज मी महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम माननीय श्री रमेश बैस यांना एक निवेदन पाठवलं। राज्यामध्ये त्वरित राष्ट्रपती राजवट सुरू करावी। राज्यामध्ये त्वरित राष्ट्रपती राजवट सुरू करावी अशा आशयाची मागणी मी राज्यातील तमाम जनतेच्या वतीनं केली आहे। लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ आहेत। 48 लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने दोन पक्षांनी ही निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढली। एक महायुती आणि दुसरं महाविकास आघाडी। महायुतीमध्ये भाजप, अजितदादा पवार राष्ट्रवादी गट आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट, आणि महाविकास आघाडीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट हे लढत असताना या राज्यामध्ये आपण जर निवडणूक लढतानाचं पक्षाचं बळ पाहिलं तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अजून एक उपमुख्यमंत्री असे तिन्ही हे महायुतीमध्ये होते आहेत, आणि यांच्याजवळ आमदाराची बहुतांश संख्या यांच्याकडे आहे। लोकसभा सदस्यांची त्यावेळची संख्या यांच्याकडे आहे, आणि या राज्यामध्ये 48 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांनी विश्वास टाकला तो महाविकास आघाडीच्या सदस्यांवर। महाविकास आघाडीचे एकंदरीत एक अपक्ष पाठिंब्यावर आणि 29 सदस्य महाविकास आघाडीचे असे 30 सदस्य निवडून आले, आणि युतीचे फक्त 18 सदस्य निवडून आले। म्हणजे एकीकडे इतकी महासत्ता आणि एकीकडे लोकांचा कौल जनाधार, तर हे पाहता पुन्हा विशेष एक झालं राज्यामध्ये की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण 21 सभा आणि रोड शो घेतले। याच्यामध्ये फक्त 3 लोक निवडून आले आणि 18 ठिकाणचे लोक पडलेत। इतकंच काय, निवडणुकीच्या आधी, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये झाडूपोछा केला। खूप मोठा त्याला प्रसिद्धी दिली, परंतु नाशिकची सीट सुद्धा त्यांची पडली। मग असं असताना जनाधार विरोधात गेलेला आहे, म्हणून या राज्यामध्ये ताबडतोबीने राष्ट्रपती राजवट आणावी अशी मी मागणी केली। आणि ही जर राष्ट्रपती राजवट नाही आणली तर कदाचित सध्याचे सत्तेत आहे यांच्याकडून ज्यांनी मतं नाही दिले त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो, सूडबुद्धीने वागल्या जाऊ शकते, त्यांच्या विकासामध्ये अडथळा आणला जाऊ शकतो, तर आणि भ्रष्टाचाराला बढावा मिळू शकतो। म्हणून राष्ट्रपती राजवट ही आवश्यक आहे। याच मागणीमध्ये मी असं म्हटलेलं आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी राज्यामध्ये राहिलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका ह्या ताबडतोबीने घेण्यात याव्या आणि जनतेला यामध्ये दिलासा द्यावा। तर ह्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी घेण्यात याव्या। तर मी जी मागणी केली ही मागणी माननीय राज्यपालांनी त्वरित पूर्ण करावी अशी अपेक्षा ठेवतो, आणि या राज्यामध्ये एक न्याय मिळेल त्या दृष्टीनं राष्ट्रपती राजवट लागू होणे आवश्यक आहे। धन्यवाद।